आपल्यासोबत बोलण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। शिंदे साहेब, आपण बघतोय आज हा 20 वर्षानंतर निकाल लागला, मात्र सगळे जे आरोपी आहेत ते निर्दोष सुटलेले आहेत। काय तुमची याबद्दलची प्रतिक्रिया आहे? ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना आहे, दुर्दैवी घटना आहे आणि जी 20 वर्ष पवनराजे निंबाळकर हत्याकांड जे आरोपी आहेत त्यांना सजा लागली पाहिजे अशा प्रकारचा विश्वास त्यांच्या कुटुंबियांना होता आणि सगळ्यांनाच होता। परंतु दुर्दैवाने निकाल जो आहे आरोपींना निर्दोष सोडणारा लागलेला आहे आणि मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह साहेबांशी चर्चा केली आणि त्यामध्ये त्यांना या घटनेचा इतिवृत्तांत सांगितल्यानंतर त्यांनी देखील तातडीने या निकालाविरुद्ध सीबीआय वरच्या कोर्टमध्ये जाईल अशा प्रकारचे निर्देश सीबीआयला दिलेले आहेत आणि सीबीआय वरच्या कोर्टात जाते आहे तशा प्रकारचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी दिलेले आहेत आणि जो निकाल मेरिटवर अपेक्षित आहे की हे हत्याकांड गाजलेलं हत्याकांड आहे, यामध्ये 2 लोकांची हत्या झालेली आहे आणि यामुळे या परिवाराला विश्वास होता की निंबाळकर परिवाराला की यामध्ये आम्हाला न्याय मिळेल, परंतु दुर्दैवाने निर्णय विरोधात लागला तरी सुद्धा न्याय देवतेवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी सीबीआय पुन्हा या निकालाला आव्हान देऊन वरच्या कोर्टात जाणार आहे आणि मला वाटतं तिथं दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि आरोपींना सजा होईल। बरं शिंदेजी, या आता निकाल लागल्यानंतर ओमराजेंसोबत तुमचं काही बोलणं झालं का? नाही, त्यांच्याशी माझी काही चर्चा झाली नाही, परंतु आम्ही कोल्हापूरला आहोत, केंद्रीय गृहमंत्री कार्यक्रमाला आलेले आहेत। मी आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना या सगळ्या गोष्टी कानावर घातलेल्या आहेत आणि त्यांनी देखील तात्काळ सीबीआयला तशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत की तातडीने या निकालाविरुद्ध वरच्या कोर्टामध्ये आवाहन करा, अपील करा। शिवसेना पक्ष म्हणून काय नेमकी भूमिका असणार आहे पक्षाची या सगळ्या संदर्भात? यामध्ये कायदेशीर बाबी आहेत आणि कायदेशीर बाबी आहेत, त्या कायदेशीर बाबी न्यायालयीन बाबी ज्या आहेत या कोर्टाच्या माध्यमातून वरच्या कोर्टाच्या माध्यमातून सीबीआय स्वतः यामध्ये जातीने लक्ष घालून अपीलात जाते, कारण गृहमंत्री महोदयांनी स्वतः तशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत।